नवाब मलिक साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी विजयसिंह पंडित, शिवसंग्रामच्या प्रमुख आपल्या माजी आमदार संजय दौंडजी, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे अनिल जगतापजी, कल्याण आखाडे, राजेश्वर चव्हाण, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर, शेख निजाम, बहिराम गवते, प्रज्ञाताई कोसरे, अमर नायकवाडे, दिलीप गोरे, अजिंक्य अनेराव, शेख तय्यूब भाई, मोईन मास्टर, जावेद भैया कुरेशी, प्रेमलाताई पारवे या आपल्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शिवग्राम संग्राम ही जी आमची युती झालेली आहे, या युतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, काही दिवसापूर्वी बीड शहरामध्ये येऊन बीड शहरामध्ये आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि शिवसंग्राम अशी युती केलेली आहे आणि त्या युतीच्या निमित्तानं बीड शहरामध्ये आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. त्या उमेदवारांना आपण बहुमोल आपलं मत द्यावं अशा प्रकारची विनंती त्यावेळेस मी केलेली होती. सुरुवातीला कोणत्या कारणाकरता आपण आम्हाला संधी द्यावी हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. मित्रांनो, मी बीडमध्ये तुमचा पालकमंत्री म्हणून आल्यापासून पाहतोय. खरं तर या बीड परिसराला एक वेगळं अशा प्रकारचं महत्व आहे आणि हे महत्व पाहत असताना माझ्या बीडच्या परिसरामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना मिळून करायच्या. आजपर्यंत मी सतत सांगत आलोय महाराष्ट्राला, आपल्याला सगळ्यांना, की आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे. माईक नाही ठेवायला काय होतं? या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतोय आणि सेक्युलर विचारधारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणं ही आमची भूमिका आहे. आम्ही कधी समाजकारण, राजकारण करत असताना जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार केलेला नाहीये. मी आज महाराष्ट्रामध्ये 35 वर्ष काम करतोय. बीडकरांनो, मी इथं आल्यापासून गेले वर्षभर बघतोय ज्या प्रकारे बाकीच्या जिल्ह्यामध्ये विकासाला निधी दिल्यानंतर, मग ते शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, तो निधी सत्कारणी लागला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर ज्याला कुणा मेरिटनं काम घ्यायचंय त्यांनी घ्या, परंतु कामाचा दर्जा दिला पाहिजे. शहर स्वच्छ, चांगलं, त्या शहराला स्वच्छ चांगलं पाणी प्यायला मिळालं पाहिजे जनतेला. परंतु ह्याच्यातल्या अनेक बाबी आपल्याला जिल्ह्याचे ठिकाण असताना देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष काही ना काही व्यवसाय करतायत, काही ना काही त्या ठिकाणी छोटे मोठे आपली कामं करतायत, नोकरी करतायत, शेती करतायत. पण त्या प्रकारे बीडला जे मिळायला पाहिजे होतं, बीडला निधी मिळाला का? मिळाला. कारण उद्याच्याला निधी मिळत असताना सगळ्यांनाच निधी मिळतो. मी पण अनेक वर्ष पालकमंत्री नाही, अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्याच्याहून त्या भागातली लोकसंख्या लक्षामध्ये घेता आपण निधी देतो.
मराठवाड्यामधला अनुशेष भरून काढण्याच्या करता जसं विदर्भाला आपण निधी दिला आणि अनुशेष भरून काढण्याचं काम केलं, तसं आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं आपल्याला तसं बघितलं तर स्वातंत्र्य 1 वर्ष नंतर मिळालं, पण जाणीवपूर्वक इथं विकास झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये जे जे प्रमुख नेते होऊन गेले त्यांनी आपल्या आपल्या काळामध्ये मराठवाड्याला देखील निधी देऊन अनुशेष भरून काढण्याचं काम केलं. पण ते काम करताना त्याचा फायदा खरोखरीच तुमच्या माझ्या बीड शहराला झालाय का? बीड शहरातले रस्ते चांगले आहेत का? बीड शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट नीटपणे लावली जाते का? बीड जिल्ह्यामध्ये जी बिंदुसरा नदी वाहते त्या नदीची आज काय अवस्था आहे? तिला जोडणारे ओढे नाले त्याचे आज काय तुंबलेले आणि कचऱ्याने भरलेले ते ओढे नाले आहे. त्याच्यामध्ये सर्कल जी असतात ती व्यवस्थित आहेत का? शहराच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या झाडं लावलीत का? डिवायडर व्यवस्थितपणे तिथं नीटनेटकं त्याला पाणी घातलं जातंय का? त्या सगळ्या गोष्टी, स्ट्रीट लाईट व्यवस्थित मिळते का? गरिबांना पण त्यांच्या करता जी घरं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान आवास योजना राबवलेली आहे, देशाच्या करता राबवलेली आहे, आपल्या राज्याला उद्दिष्ट चांगलं मिळालेलं आहे, त्याचा फायदा माझ्या मागासवर्गीय समाजाला, बीडमधल्या माझ्या अल्पसंख्याक समाजाला, माझ्या इतर मागासवर्गीय समाजाला, माझ्या बहुजन समाजाला, यांना सगळ्यांना मिळतोय का? भटक्या समाजाला मिळतोय का? आदिवासी काही भाग असेल तर आदिवासी समाजाला मिळतोय का? याचा विचार होत नाहीये. त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या जागा असतील तर त्या जागा म्हाडाला देऊन तिथं आपण घरं बांधू शकतो. जे काम राज्यामध्ये इतर भागामध्ये होत आहे तशा प्रकारची घरं बांधलेली आणि वसाहत उभी गेलेली आपण पाहतो, परंतु आपल्या इथं तशा प्रकारचं काहीच घडत नाही. माझ्या इथल्या मुला मुलींना खेळायला क्रीडांगण नाही, उद्यानं नाही. माझ्या इथल्या मुला मुलींना चांगल्या पद्धतीनं जे काही इंडोर गेम्स करायचे त्याकरता जागा नाही, जॉगिंग ट्रॅक नाही. हे सगळं पाहत असताना मी तुमचा पालकमंत्री झालो, मी हे सगळं पहिल्यांदा बघितलं. मागच्या काळातला निधी हा चांगल्या पद्धतीने इथं खर्च झाला नाही. त्याच्याबद्दल सगळी माहिती काढण्याचं काम चाललेलं आहे. काही अजून चुका या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये राज्य सरकारचं नुकसान झालेलं आहे, त्याची चौकशी आम्ही नेमलेली आहे. त्याच्यातनं आतापर्यंत 150 कोटी रुपयाचे गफला या जिल्ह्यामध्ये जमीन अक्वायर करत असताना झालाय. अशा प्रकारचं एक चित्र पुढे आलेलं आहे. त्याच्यातली वस्तुस्थिती आम्ही शोधतोय. जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय, परंतु ही फार मोठी साखळी आहे. ती वरपासून खालपर्यंत अधिकारी वर्गामध्ये काहींच्या चुकांच्यामुळं ती तिथं अतिशय बरबटलेली आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, कदाचित काही जण जिव्हाळ्याचा मुद्दा उपस्थित करतील की बाबा आपल्या बीडमधली सूत्र दुसऱ्याच्या हातात कोणाला द्यायची, उद्याच्याला अजित पवारांच्या हातात सूत्र गेली तर आपण काही त्याच्यामध्ये कमी आहोत का? आज खरं तर इथल्या शहरातलं जे जे नेतृत्व काम करत होतं ते कमी पडलं. आज आपल्या इथं काय अवस्था आहे? आज आपल्या इथं कुठली संस्था चांगली चाललेली आहे? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चांगली चालली आहे. दुधाचा व्यवसाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढलाय, आपल्या इथं तो वाढलाय. पोल्ट्री ब्रॉयलरची किंवा अंड्याची इथं लोकांना 2 पैसे मिळण्याच्या करता माझ्या शेतकऱ्याला जोरधंदा दिलाय. शेळी मेंढीचा व्यवसाय करायला काही मदत झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उद्योग आहेत, अनेक योजना आहेत, केंद्राच्या आहेत, राज्याच्या आहेत, वेगवेगळ्या महामंडळाच्या आहेत, वेगवेगळ्या संस्थाच्या आहेत, बार्टीच्या आहेत, आरटीच्या आहेत, मार्टीच्या आहेत, माझ्या सारथीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत, अमृतच्या आहेत ना. बाकीचे लोक त्याच्यामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये प्रकरण करतात, बिनव्याजी पैसे मिळवतात आणि त्याच्यातनं तिथल्या लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला मागेही सांगितलं तिथं विमानतळ झालं नाही. आता ते काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आपली रेल्वे 35 वर्ष चालू करता आली नाही. ती रेल्वे आम्ही चालू करून दाखवली. ती आता इलेक्ट्रिकवर करण्याचं काम चाललंय, ते तातडीनं आम्ही पूर्ण करणार आहे. ती रेल्वे पुण्यापर्यंत आम्ही नेणार आहे.
आणि नंतर टप्प्याटप्प्याने पुढं मुंबईपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. जर मुंबईला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला तर हे सगळं करावं लागणार आहे. कनेक्टिव्हिटी फार महत्वाची आहे. उद्याच्याला विमानतळ झाल्यानंतर काही उद्योगपतींना आपल्याला सांगता येईल की तुला तुझ्या दिल्लीतनं असेल, मुंबईतनं असेल, बेंगलोरमधनं असेल, हैदराबादमध्ये असेल, कुठून तुला यायचं आहे, तिथून येताना तुला अर्ध्या एक तासात उद्योगपती म्हणून तुम्हाला येता येईल, तुमचं काम तुम्हाला करता येईल, संध्याकाळी परत जाता येईल. अनेक ठिकाणी तशा पद्धतीनं विमानतळ केली आणि राज्य सरकारचं मुळात धोरणच आहे जिल्हा तिथं विमानतळ. राज्य सरकारचं धोरण आहे CIIT प्रत्येक जिल्ह्यामध्ये. काय ह्याच्या आधी प्रयत्न झाला नाही. आता मी तुमच्याकरता 200 कोटी रुपयाचं CIIT मंजूर केलेलं आहे. त्याचं काम चालू झालेलं आहे. माझ्या बीड मधल्या मुलांना मुलींना कुशल त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं आहे, कुशलपणे घडवायचं आहे, हे त्यामध्ये आम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर आम्हाला त्याच्यामध्ये सायन्स पार्क करायचं आहे. काय काय नवीन प्रयोग होत आहेत ते माझ्या बीड जिल्ह्यातल्या पण मुलांना मुलींना पाहता आले पाहिजे, त्याच्यातनं त्यांना शिकता आलं पाहिजे. मित्रांनो, मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर न्यासामध्ये मेरिटची गोरगरिबांची मुलं सिलेक्ट करतो आणि त्यांना पाठवतो सरकारी खर्चाने. तसं मला आता बीडमध्ये देखील करायचं आहे. गरीबातल्या गरीब मुलगा जन्माला आला, त्याच्या आई वडिलांची ऐपत नसेल, मुलाला नासामध्ये पाठवायचं तर आम्ही त्यांचं सिलेक्शन करू. मी तुम्हाला फोटो दाखवतो की परवा पुण्याची टीम या महिन्यात का गेल्या महिन्यात शेवटी त्या बाबतीमध्ये नासाला गेली. ते करता येतं, परंतु त्याच्याकरता प्रयत्न करायचे असतात ते आपण करतोय. मित्रांनो, आज आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, रोजगारीचे प्रश्न, सुविधांचे प्रश्न हे माझ्या बीडमध्ये मागे पडलेत. एकच उदाहरण देतो. अनेक लोकांनी मला इतके सगळेजण सांगतात की दादा, आता तुम्ही पालकमंत्री आहात, इथं सुरेश कुटे यांची ज्ञान राधा मल्टी स्टेट त्या ठिकाणी संस्था आहे. त्याचबरोबर साईराम, हे साईराम परभणे स्वतःच नाव दिलंय साईराम मल्टी स्टेट, त्याच्यात लोकांचा पैसा घेतला. त्या अनिता शिंदेंनी जिजाऊ ही एक काहीतरी मल्टी स्टेट काढली. चंदूलाल बियाणीनं राजस्थानी ही एक मल्टी स्टेट काढली आणि छत्रपती ते संतोष भंडारी यांनी एक मल्टी स्टेट काढली. आणि या वेगवेगळ्या मल्टी स्टेटमध्ये या सगळ्या महाभागांनी तुमच्या माझ्या बीडच्या परिसरातल्या जनतेचे 6 ते 7 हजार कोटी रुपये तिथं अडकलेले. कशाला म्हणतात 6-7 हजार कोटी? त्यामध्ये सुरेश कुटे जेलमध्ये, तो साईराम जेलमध्ये परभणे, अनिता शिंदे जेलमध्ये, चंदूलाल बियाणी जेलमध्ये आणि तो संतोष भंडारी फरार आहे. त्यांना कायदा नियम काही आहेत का नाही? आज कितीतरी लोकांनी तिथं आता आपले पैसे मिळणार नाही म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्येला जबाबदार कोण? या सगळ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. असल्या लायकीची औलाद आहे. आणि तुम्ही देखील त्याच्यात पैसा गुंतवला. अरे, राष्ट्रीयकृत बँका आहेत, तुमच्या हक्काच्या आहेत. तिथं कुठलाही पैसा, एक नया पैसा अडचणीमध्ये येऊ शकत नाही. आता चुका झाल्या. मी मध्ये मीटिंग घेतली, तिथं एसपीला सांगितलं ह्याचा तपास करा. त्याकरता चौकशी करायला सेपरेट ऑफिसर नेमले. ह्या प्रॉपर्टी यांच्याकडे आहेत, त्या सगळ्या प्रॉपर्ट्या ताब्यामध्ये घेण्याचं काम चाललेलं आहे. आणि त्याची विल्हेवाट लावून माझ्या कष्टकऱ्यांचे, माझ्या बीडकरांचे, माझ्या सर्वसामान्य जनतेचे पैसे आपल्याला परत द्यायचे. कुणीतरी आपल्या मुलाबाळा लग्नाला आल्यानंतर ते जे पैसे वाढतील आणि लग्न कार्य होईल, शिक्षण होईल, काहीतरी उद्याच्याला उतार वयामध्ये आपल्याला त्या पैशाचा उपयोग होईल म्हणून जनतेने पैसे गुंतवले ना. आणि ते पैसे त्यांना मिळायला नको. हे काम कुणाचं आहे? कुणी दुर्लक्ष केलं? का दुर्लक्ष केलं? जे इथलं नेतृत्व करायला जातात त्यांचं काम नाही. आम्ही ज्यावेळेस जनता आम्हाला निवडून देते त्यावेळेस काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. आणि सांगून देखील जनतेने नाही ऐकलं तर आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की आपण
योग्य रस्ता शाहू फुले आंबेडकरांचा दाखवला होता. जनतेने ऐकलं नाही. जनता जनार्दन सर्वस्व आहे. ते स्वतःचा विचार करणारे आहेत. त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना करायचं ते करू शकतात. हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. या पद्धतीनं मित्रांनो आम्ही पुढे चाललो. माझी आपल्याला विनंती आहे, यावेळेस आम्ही श्रीमती प्रेमलताई दादासाहेब पारवेंच्या रूपाने नगराध्यक्ष उमेदवार दिलेले. बाकीचे आम्ही उमेदवार साधारण किती प्रभाग आहे? अरे बघू ना ते हे बघू ना. अरे त्याच्यात नाहीये प्रभाग किती आहे. काय झालं मी आज ती माझी 4थी का 5वी सभा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रभाग वेगळे असतात. कुठं 10 असतात, तिथं 20, कुठं 15 असतात, तिथं 30, कुठं आणखीन असतात. इकडे दे. एकूण प्रभाग साधारण त्या ठिकाणी 26 आहे आणि 52 उमेदवार आम्ही उभे केलेले. त्याच्यामध्ये काही धनुष्यबाण चिन्ह घेऊन आहेत, काही घड्याळाचं चिन्ह घेऊन आहेत. असे वेगवेगळे चिन्ह घेऊन हे चिन्ह घेऊन उभे. माझी विनंती आहे की इतके वर्ष तुम्ही काहींच्या हातामध्ये एका परिवाराच्या हातात सूत्र दिली. तो तुमचा अधिकार आहे. मला आता मागचं काढायचं आहे. तुम्ही उद्याचे 5 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातात मी म्हणतोय ते ऐका. खरोखरीच अजित पवार सांगतोय तसं आपलं शहर बदलतंय का नाही ते पहा. अरे आत्ता सांगितलं मित्रांनो, एकदा तुम्ही मला संधी देऊन बघा. मी बारामती बदलून दाखवली. तुमचं जिल्ह्याचं ठिकाण आहे. बीडकरांनो नीट ऐका. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्याच्यातला एक बीड जिल्हा आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे. इथं आज देखील चांगल्या प्रकारे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाहीये. याला जबाबदार कोण? इथं पिण्याचं पाणी माझ्या बीडकरांना रोज मिळत नाही. याला जबाबदार कोण? इथल्या रस्त्यामध्ये खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही. याला जबाबदार कोण? इथं रस्त्याने फिरताना असे कचऱ्याचे ढीग वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. याला जबाबदार कोण? या शहराला योग्य पद्धतीनं नेतृत्व देण्याचं काम जे इथं प्रतिनिधी म्हणून निवडून जातात त्यांचं आहे. हे मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगतोय. आज नागरिकांच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करून सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरामध्ये भाजी मंडई बांधण्यात आली, परंतु ती अद्यापपर्यंत वापरात आलेली नाही. परिणामी जुनी भाजी मंडई परिसरामध्ये भाजी विक्रेते आज पण रस्त्यावर बसतात. अरे तुम्ही भाजी मंडई बांधता आणि तिथं लोक भाजी विकायला बसत नाही. हे तुमचं कर्तबगारी. याच्याकरता तुम्ही नेतृत्व केलं. त्याच्यामध्ये आज या परिसरामध्ये 2 मोठी विद्यालय, शाळा सुटल्यानंतर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे नवीन भाजी मंडई तातडीने सुरू करणं आवश्यक आहे. तसेच शहराचे विस्तारीकरण झाल्यानं किमान 4 ठिकाणी नवीन वेगवेगळ्या ठिकाणी भाजी मंडई करावी लागतील. त्याचाही विचार केला जात नाही. भुयारी गटार योजनेची मोठी आवश्यकता होती. ही योजना पूर्वीच राबवायला पाहिजे होती, परंतु ते न झाल्यामुळं आज माझ्या बीड शहरात सगळी गटार, उघड्या नाल्या आणि त्या ठिकाणी नाले उडे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या नाल्या बहुतेक वेळात तुंबलेल्या असतात आणि त्यातील घाण पाणी सगळं रस्त्यावर येत आहे. त्याच्यातनं तुमचं आरोग्य धोक्यात येत आहे.
त्याच्यात तुमच्यातले काही जण आजारी पडतात आणि मग डॉक्टरकडे जावं लागतंय, त्याच्यात औषध पाणी खर्च करावं लागतंय. हे काय चाललंय आणि कशा करता चाललंय? अरे जग कुठं चाललंय? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, बाकीची वेगवेगळे जिल्हे सुधारले आणि आपण मागे राहणार आहे. पुढची पिढी काय म्हणेल तुम्हाला? तुम्ही कुणाची बटणं दाबताय, कुणाला निवडून देताय, याचा विचार करणार का नाही? शहरामध्ये अनेक भागामध्ये रस्ते पोहोचलेले नाहीयेत. ज्या ठिकाणी रस्त्याची कामं झाली त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध विजेचा पोल आणि रोहित्र उभे करण्याच्या समस्या आहे. काही पोलला धडकाव काय आमच्या लोकांनी जाऊ कळत नाही की पहिला पोल बाजूला घेतला पाहिजे, मग रस्ता केला पाहिजे. रस्ता त्याच्यात पोल, उद्या गाडी बिडी धडकली म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, कुणाला शॉक बसला, जबाबदार कोण? त्याच्यामध्ये जालना रोडचं काम अर्धवट अवस्थेमध्ये, दुभाजकाचं काम अपूर्ण असून दोन्ही बाजूच्या नाल्यांची उभारणी करणं आवश्यक आहे. रोडवर अनेक म्हणजे व्यावसायिक आहेत, पावसाळ्यात दरवर्षी त्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरतं, त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं. एकदा पाणी दुकानात शिरलं की ते काढण्यासाठी कित्येक दिवस त्यांना मोटार लावावी लागते. ही दुर्दशा. आणि कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला चाललाय आणि काय तुम्हाला मतं मागायचा अधिकार आहे? मी पिंपरी चिंचवडमध्ये आणि बारामतीमध्ये करून दाखवलेला आहे. तिथं येऊन पहा विकास कसा करायचा असतो, सर्वांगीण विकास कसा करायचा असतो. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, शादीखाना असेल, वेगवेगळी सभागृह असतील, नाट्यगृह असतील, अॅम्फी थिएटर असतील, उद्यानं असतील, जॉगिंग ट्रॅक असतील, हे करावं लागतं ना बाबांनो. काय आपली अवस्था आहे एसटी स्टँडची? बाकीच्यांचे एसटी स्टँड कसे आहेत? अरे तुम्ही ज्याला निवडून देता त्याच्या अंगातच पाणी नाही आणि तुम्ही त्याला बटणं दाबत बसता, कसा तुमचा विकास व्हायचा? तुमच्या समोर जो अजित पवार बोलतोय तो शब्दाचा पक्का आहे. जे बोलतो ते करून दाखवतो. मी सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागतो. तुमच्याही बीडमध्ये फिरताना मी सकाळी 6ला माझ्या लोकांना घेऊन फिरत असतो, लोकांना विचारत असतो काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मला बीडच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं तमाम बीडकरांना सांगायचंय की जे काही आम्ही वेगवेगळ्या आपल्या प्रभागामध्ये 26 प्रभागामध्ये 52 उमेदवार आणि आमच्या त्या ठिकाणी स्वतः पार्वेताई उभ्या केलेल्या आहेत, या सगळ्यांना एकदा मी म्हणतोय म्हणून माझं ऐका. तुम्ही मतदान करा आणि काय बदल होतोय तो त्या ठिकाणी पहा. आज माझ्या शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. नगरपालिकेकडे कोणवाडे असून देखील ते सुरू नाहीये. परिणामी शहरातल्या प्रमुख चौकात जनावरे मस्तपैकी रवंथ करत बसतात, ठय्याच म्हणतात. ते सांगतात साईडने जावा, मी मध्ये बसले, इकडून जावा, मी मध्ये बसले. अरे काय पद्धत आहे का रे? काय पद्धत कशी आहे? यामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होते. हा प्रश्न सोडवण्याच्या करता कुठली ठोस भूमिका घ्यायला नको? मित्रांनो, शहराचा सर्वांगीण विकास करत असताना काही काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. लोकांना योग्य सवयी लावाव्या लागतात. जसं तुमच्या माझ्या घरात लहान मूल जन्माला आल्यानंतर त्यांच्यावर आपण चांगले संस्कार करतो. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कुठं समजा काही पेटती मेणबत्ती असले तर तिथं हात लावू नको, तुला भाजे, अशा पद्धतीनं आपण शिकवतो. तसे संस्कार त्याच्यावर होतात. तसं तुमचं माझं शहर हे आपलं वैभव आहे. जे काही तुमचं माझं बरं वाईट होणार आहे ते बीडमध्ये तुमचं माझं बरं वाईट होणार आहे, याचा विचार कधी करणार आहेत का नाही? उगीच आता अजित पवार उद्या काय करेल कुणास ठाऊक, मग आपण कशाला त्याची बटणं दाबायची? त्याच्या विचारांच्या लोकांना निवडून द्यायचं. नसेल निवडून द्यायचं तर राहा माग. काय माझ्या काकाचं बापाचं जाते? मी समजावून सांगायला आलोय. तो अधिकार घटनेने मला संविधान दिलेला आहे. ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही. पण समजावून सांगायचं काम तर मी करणार. आया बहिणींनो, तुम्ही पण माझं ऐका आणि माझ्या बांधवांनो तुम्ही पण ऐका. आज शहरात बहुतेक ठिकाणी
कचऱ्याचे ढिगारे आढळतात। या कचऱ्यांच्यामुळं माझ्या बीड शहरातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं। माझ्या बीड शहरामध्ये जेवढी झाडं पाहिजेत तेवढी झाडं लावली गेलेली नाही। त्यामुळं जेवढा ऑक्सिजन माझ्या बीडकरांना मिळायला पाहिजे तशा पद्धतीनं मिळत नाही। इथं मोकाट जनावरं प्लास्टिक खात असल्याचं आरोग्य बिघडतंय, तुम्हाला माहिती नाही। जर तुमच्या इथल्या जनावरांनी प्लास्टिक खाल्लं आणि त्याच्यातून ते दूध देत असतील तर त्या दुधामध्ये देखील प्लास्टिकचे बारीक बारीक कण उतरतात। जिथं मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक एखाद्या तलावाच्या परिसरात बाटल्या बिटल्या पडलेल्या असतील तर तिथले मासे हे पण ते प्लास्टिक बारीक कण त्यांच्या पोटात जातात आणि ते माणसांना जर ते मासे खाल्ले तर घातक असतात। तशा पद्धतीनं हे दूध तुम्ही प्याला तर ते तुम्हाला घातक आहे। ही अवस्था आहे। तुम्ही शांतपणे विचार करत नाही। मी समजावून तुम्हाला सांगतोय, कारण मी जे अनुभवाचे बोल आहेत, 35 वर्ष आम्ही लोकांच्या मध्ये काम करतोय। आज शहरामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका, नगर नाका इत्या ठिकाणी इतकी मोठ्या प्रमाणावर नागरिक वाहतुकीची कोंडी होती। या ठिकाणी काही सिग्नल लावावे लागतील, काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील। जर काही ऍक्सिडेंट झाला तर जबाबदार कोण? ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होतं, पण त्याचा विचार इथल्या लोकप्रतिनिधींनी केला नाही। हे काम खासदाराचं आमदाराचं आहे। काय केलं? झोपा काढल्या का स्वतःची घरदारं भरली आणि माझ्या जनतेला वाऱ्यावर सोडलं? कचऱ्याच्या खाईत सोडून दिलं, खराब पाणी प्यायला लावलं, रोज पाणी देत नाही। अरे प्रत्येक जण तुमच्या माझ्या घरी आलं तर आपण पाहिलं पाणी देतो। पाणी देणं पुण्याचं काम आहे आणि इथं पाणीच देत नाही। इथं धरणामध्ये पुरेसं पाणी असताना देखील शहरातील नागरिकांना 12-12, 15-15 दिवसांनी पाणी मिळतं। उन्हाळ्यात तर काही जण म्हणले दादा 2-2, 3-3 आठवडे पाणी मिळत नाही। गरीब कुटुंबांनी पाणी विकत घ्यावं लागतं आणि त्याच्या मजुरीचे पैसे त्याच्यातच खर्च होतात। हे केवळ पाणी योग्य नियोजन नसल्यामुळं हे घडलेलं आहे। बिंदुसारा धरणामध्ये पाणी असताना नागरिकांना 2 दिवसाच्या अंतराने पाणी मिळणं हे दुर्दैव नाही आहे का? उशिरा पाणी मिळणं हे दुर्दैव नाही आहे का? नगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर रस्त्यावरच मासे विक्री केली जाते। मासे विक्रेत्यांच्यासाठी सुसज्ज मच्छी मार्केट उभारलं जातं। केंद्र सरकारची योजना आहे की तुम्हाला जर मच्छी मार्केट उभं करायचं असेल तर केंद्र सरकार अतिशय अत्याधुनिक मच्छी मार्केट उभं करायला पैसे देतं, पण ते कुणीतरी प्रयत्न केला पाहिजे ना, आणले पाहिजेत ना। इथनं फक्त निवडून जातात आणि नंतर खोऱ्याने ओढत बसतात आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडतात आणि तुम्ही पण गप्पा बसता। त्याच्यामुळं बीडकरांनो, मला तरुणांना तरुणींना सांगायचंय, मला वडीलधाऱ्यांना सांगायचंय, बाबांनो तुम्ही इतके वर्ष सहन केलं, आता तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला तरी सहन करायला लावू नका ना। त्याच्यामध्ये शहराचं विस्तारीकरण होत असून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या करता नवीन सबस्टेशनची आवश्यकता आहे। लोड वाढला की सबस्टेशन उभं करावं लागतं, ट्रान्सफॉर्मर उभे करावे लागतात, त्याला जागा द्यावी लागते, तिथं आरक्षण ठेवावं लागतं। सरकारी जागा असेल तर ती मिळवावी लागते। नगर रोड परिसरातील वाहतूक वाढत असल्याने त्या भागामध्ये नवीन पोलीस चौकी किंवा स्टेशनची गरज आहे, ती त्या ठिकाणी मंजूर करून आणली पाहिजे। नगर रोड ते धानोरा रोड हा माझ्या बीड परिसरातला महत्वाचा मार्ग आहे। पालवण भागामध्ये रेल्वे स्थानक निर्माण झाल्यामुळं त्या रस्त्याचं महत्व अलीकडच्या काळामध्ये अधिक वाढलेलं आपण बघतोय। या रस्त्यासाठी 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर असून पुढील कामासाठी लवकरात लवकर त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे। ही रस्त्याची समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे। त्याला टेक्निकल सँक्शन आचारसंहितेमुळे राहिलंय। आचारसंहिता संपल्यानंतर टेक्निकल सँक्शन देऊन चांगला कॉन्ट्रॅक्टर नेमून आपण दर्जेदार काम त्या ठिकाणी करून घेऊ। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नाका या मार्गावर दुभाजक तयार करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी
नागरिकांची गैरसोय झाली ते भारत सरकारच्या नॅशनल हायवेशी बोलावं लागेल. ते खातं आपल्या गडकरी साहेबांच्याकडे, राजीव गांधी चौक ते भक्ती कन्स्ट्रक्शनकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम अर्धवट आहे. हे काम आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी करावं लागणार आहे. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी माझ्या बीडच्या सर्वांगीण विकासाच्या करता मित्रांनो तुम्हाला मला कराव्या लागतील. आणि हे करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, इथल्या नाट्यगृहाची पण अवस्था, जे कलावंत आहे ज्यांना सांस्कृतिक या सगळ्या कला नाट्य या क्षेत्राची आवड आहे, यांचं म्हणणं की दादा आमची दुरावस्था त्या नाट्यगृहाची झालेली आहे. त्या ठिकाणी नाटक सादरीकरणाच्या करता आलेल्या कलावंतांना देखील जाहीर नाराजी ते व्यक्त करतात. त्यांच्या सुधारणेसाठी देखील आपल्याला मार्ग काढावा लागेल. आज माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शहरामध्ये जे सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत तिथं कुठल्या माझ्या मायमाऊलीला माझ्या लाडक्या बहिणीला जावंसही वाटत नाही. इतकी गाडीची दुर्गंधी आहे. पुरुष माणसं देखील त्या पुरुषांच्या स्वच्छतागृहात जात नाही. अक्षरशः कचरा 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 करणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून देता. एकदा स्वच्छ करणाऱ्या माणसाला तरी निवडून द्या. त्याच्या लोकांच्या त्याच्या विचारांच्या लोकांना तरी आपण या बाबतीमध्ये निवडून द्या. आणि तुमचा बीड शहराचा सर्वांगीण विकास हा त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी करून घ्यावा. अशा आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याच्या करता बाबांनो मी आपल्याला भेटण्याच्या करता आलेलो आहे. मी सांगितलं की क्रीडा संकुलाकरता पण 25 कोटी मी मंजूर केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रमा देण्यात आलेली आहे. त्याच्यातनं आपल्याला कामं करायची. बीड शहराचे 800 वर्ष प्राचीन कंकालेश्वर मंदिराचं पुरातत्व शास्त्रीय दृष्टिकोनातनं जतन करायचं आहे. त्याच्याकरता 9 कोटी रुपयाच्या विकास कामाला आपण मंजुरी दिलेली आहे. असं बीड शहरातच नाही, बीड शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या तालुक्यामध्ये देखील तिथले महत्वाचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण त्या बाबतीमध्ये मान्यता दिलेली आहे. इथलं महसूल भवनासाठी 15 कोटी रुपयाची मान्यता दिलेली आहे. त्याचं भूमिपूजन देखील मी मध्ये केलं. ग्राम प्रगतीपथावर आहे. बीड शहरातल्या माझ्या रसिकप्रेमींच्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यांनी बेरीजाचं राजकारण केलं, ज्यांनी समाजाला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे नेलं, त्या चव्हाण साहेबांच्या नावाच्या नाट्यगृहाची दुरुस्ती देखील करण्याच्या करता मी निर्णय घेतलेला आहे. सहकार भवनची उभारणीचं काम हे आता शहराच्या करता आपण करतोय. अशा कितीतरी आपल्या मुलांना मुलींना टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या माध्यमातून, MIDCच्या माध्यमातून आपण काही प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत. आपल्याला इथं चांगली वसतिगृह ही करायची. आज मला काही बांधव भेटले, ते मला म्हणले की दादा आमचा मुस्लिम समाज पण इथं मोठा आहे, आमच्या मुलींच्या करता पण काही वसतिगृह पाहिजे. आपण ते वसतिगृह करू. त्या मुली पण शिकल्या पाहिजे, सवरल्या पाहिजे. माझ्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळ त्याच्या माध्यमातून पण माझ्या बीड जिल्ह्यातले इतके लोक तोडणी, ऊसाची तोडणी वाहतूक करण्याच्या करता वेगवेगळ्या कारखान्यामध्ये जातात, 6-6 महिने तिथं राहतात. त्यावेळेस त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. त्याकरता देखील आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही वसतिगृह बांधायला मंजुरी दिलेली आहे. त्याच्या संदर्भात ह्या सगळ्या कामाचा उरक हा आपल्याला दर महिन्याला आढावा बैठक घेऊन करावा लागणार आहे. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मला कधी पण उद्याच्याला आमच्या पार्वेताई नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांची टीम निवडून आली तर त्याही मला संपर्क साधू शकतील. मी त्यांच्याशी संपर्क साधू शकेल. मी चांगले काही अधिकारी तिथं नेमेन. त्यांना सांगेन की रोजचे रोज जी कामं सांगितलेली आहेत ते संध्याकाळी मला लॅपटॉपवर फोटो पाठवा. खरंच दिवसभरात काय काम झालं. काम करायचं म्हटलं तर करता येतं. प्लॅनिंग पाहिजे आणि काम करून घेण्याची ताकद पाहिजे, इच्छा पाहिजे. हे आपण करू ना. त्याच्यामध्ये माझ्या ऊस कामगारांचा मेळावा घेतला. त्याच वेळेस मी मिशन साथी कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे फर्स्ट एड किट वगैरेचं वाटप केलेलं आहे. आपल्याला मध्ये झाडं जी लावली, अजून पुढे झाडं त्या ठिकाणी लावायची. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत
हरित बीड अभियान हे वर्षभरात आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडं लावून त्या ठिकाणी करायचं आहे आणि शिक्षणाच्या मध्ये जिथं अभाळ असेल, जिथं अडचण असेल, तिथं त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करून दाखवायचं आहे. मी मध्ये बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कार्डियाक कॅथलॅब कार्यान्वित नव्हती, ती जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर केली आणि त्याकरता आवश्यक असणारा निधी दिला. जिल्ह्यातील माझ्या गोरगरीब बीडकरांना पुणे मुंबई सारख्या महानगरामध्ये सुविधा स्थानिक पातळीवर जर तशा मी उपलब्ध करून दिल्या तर बीड जिल्ह्यातल्या माझ्या माता बाल संगोपन रुग्णालयामध्ये मॉड्युलर ओटी आणि मॉड्युलर लेबर रूम या देखील आपण कार्यान्वित करण्याच्या करता काम केलेलं आहे, त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे. मित्रांनो, ही सगळी कामं आपल्याला सगळ्यांना करायची आणि त्याच्यातली बरीचशी कामं आता आम्ही मार्गी लावलेली आहे. परंतु पुढची कामं खऱ्या अर्थाने वेगाने पुढे जायची असतील तर तुम्हाला आज राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम आघाडी जी झालेली आहे, युती जी झालेली आहे, त्या घड्याळाच्या धनुष्यबाणाच्या चित्रावर आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत देण्याची गरज आहे. हेच समजून सांगण्याच्या करता मी आलोय. राहिलेले 2-3 दिवस महत्वाचे आहे. आज तारीख आहे ही 29 आहे, 30, 1 आणि 2 तारखेला मतदान आहे. हौसे नवसे गौसे येतील, प्रलोभन दाखवतील, आम्ही याव करू, आम्ही त्याव करू. बाहेरच्या लोकांच्या हातात कुठली सूत्र देतात, बाहेरचा जवळचा असं काही नसतं. उद्याच्याला जो कोणी काम करेल तो आपला, त्याच्याकडनं आपण आपला विकास करून घ्यायचा, हे सूत्र आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला सर्व घटकांना बरोबर घेऊन जात असताना त्या सगळ्याचे प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि बऱ्याच नवीन गोष्टी, बरेच नवीन योजना ह्या केंद्र सरकार, राज्य सरकार राबवत असतं. त्याही योजनांचा ज्यावेळेस आमच्या पुढे फाईल येईल त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचा समावेश करत असताना मी त्याच्यामध्ये मला जो अधिकार असेल त्याच्यामध्ये बीड नाव टाकेल की त्या योजनेचा फायदा माझ्या बीडच्या जनतेला झाला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही करू शकतो, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण तुम्ही स्वतः उभे आहात असं समजून उद्याच्या राहिलेल्या 2-3 दिवसात काही जण कशा करतात, त्यांना बीडचं सगळं कारभार आपल्या हातात पाहिजे. कारण काहींना त्या बीडच्या असणाऱ्या एकंदरीत विकास कामातनं काही त्या ठिकाणी स्वतः करता पाहिजे असतं आणि त्याच्यातून त्यांचं राजकारण चालतं. मी माझं राजकारण करण्याकरता बीड नगरीतल्या जनतेला मतं मागत नाही. मी तुमचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता मागतोय. मी माझ्या भागाचा सर्वांगीण विकास करतोय आणि करणार. परंतु माझं बीड पण, माझं मराठवाड्यातलं एक महत्वाचं शहर पण, काबाड कष्ट करणारा माझा इथला कष्टकार असेल, इथली लाडकी बहीण असेल, इथले पुरुष मंडळी असतील, इथले तरुणी असतील, यांना पण आता मी काहींच्या घरी गेलो होतो. कुणाच्याकडे दुःखद निधन झालं, कुणाचा पाय जरा ऍक्सिडेंटमध्ये खराब झाला, ते अंथरुणावर होते. एक माणुसकी म्हणून आपण जातो आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण आधार देण्याचं काम करतो. ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे, ही आपल्या बापदादांनी आपल्याला शिकवलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि तिथं जात असताना काही मुलं त्यांच्या घरातली भेटली. ते म्हणले की दादा, आम्ही, त्या मुलीनं सांगितलं, मी बारामतीलाच विद्याप्रतिष्ठानच्या शाळेमध्ये शिकले, कॉलेजमध्ये शिकले आणि मला अजून पुढेही काही बनायचं आहे. मी म्हणलं कसं ग बारामती? खूप छान आहे दादा. आणि म्हणलं आपलं बीड? काय दादा, लई बेकार आहे. दादा नाही बेकार, बीड शहर बकाल आहे, बकाल. त्यांचा मुलगा आमच्या बारामतीमध्ये, तो म्हणला की तिथल्या सुधारणा बघितल्यानंतर आम्हाला मनात असं येतं की बारामतीमध्ये होऊ शकतं ते बीडमध्ये का होऊ शकत नाही. ते तालुक्याचं ठिकाण आहे, हे जिल्ह्याचं ठिकाण आहे.
तिथं व्हायचं कारण तिथला लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी विजन असणार आहे आणि इथले लोकप्रतिनिधी स्वतःच घरदार भरणारे, म्हणून तुमचं वाटोळ होतं, म्हणून तुमचं नुकसान होत आहे, म्हणून तुम्ही मागे राहताय, म्हणून जिल्हा असताना देखील माझ्या जिल्ह्याला जे काही मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आता मी आलोय, आता तुम्ही मला साथ द्या, हे मला सांगायचंय. आणि मी काम करताना कधी पण जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करत नाही, याही बद्दल मी आपल्याला सांगेन. खासबाग देवी ते मुमिनपुरा रस्त्यावरील बिंदुसरा नदीवरचा पूल आणि रस्ता या मंजूर करा. अरे करणार ना, पहिल्यांदा यांनी मला संधी तर द्यावी, संधी दिली तर करणार. उर्दू घर मंजूर आहे, जागा उपलब्ध करून द्या. अरे देऊ ना. मी मगाशीच सांगितलं, सर्व जाती धर्माच्या लोकांचे महत्वाचे प्रश्न जे जनतेशी निगडीत असतील, एकट्या दुकट्याचा फायदा होणार असेल तर मी करणार नाही, पण समाजाचा फायदा होणार असेल तर मी नक्की करीन. त्याकरता मी तुमच्या पाठीशी उभा राहील, विकास कामाला मी मदत करीन. हा शब्द देखील मी माझ्या बीडकरांना या सभेच्या निमित्तानं देतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की नंतर काही 3 तारखेचा निकाल लागल्यावर, दादा आमच्याकडे परिस्थिती फारच भारी होती, पण राव रात्री गडबड झाली, की असं काही मला सांगू नका. रात्री नाही, दिवसा नाही, गडबड नाही, काही नाही. आणि जे काही करायचंय, तुम्ही कुणाचं बटन दाबताय ते फक्त तुम्हालाच माहिती आहे, बाकी कुणाला माहिती नाहीये. त्याच्यावर घाबरण्याचं कारण नाही, कुणाच्या दहशतीखाली राहायचं कारण नाही. काही जण म्हणतील, अरे अजित पवार 1 दिवस येईल, 12 महिने तर आम्हीच आहोत ना. अरे तो 1 दिवसात येऊन जेवढं काम करेल तेवढं 12 महिन्यात तुम्हाला करता येणार नाही, असं सांगा त्यांना. अशा पद्धतीनं जशास तसं उत्तर द्यायला शिका, हिमतीनं वागा. तो अधिकार तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढे चाला. निश्चितपणे तुम्ही इथं बदल करू शकता, इथं तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा विकास करू शकता आणि कायापालट करू शकता. हेच मला या निमित्तानं सांगायचंय. आज मी श्रीमती प्रेमलाताई दादासाहेब पारवे आणि हे सगळे आमचे जवळपास 52 उमेदवार, हे आम्ही जे काही दिलेले, हे सगळ्या घटकाचं प्रतिनिधित्व करण्याचे दिलेले, अनुभवी पण दिलेले, काही नवीन पहिल्या दमाचे पण दिलेले, पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करतात. मी हेही ठरवलंय, तुम्ही मला साथ दिली, तुम्ही हे सगळे धनुष्यबाण आणि घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबायचं काम केलं. आया बहिणींनो, बांधवांनो, तरुण तरुणींनो, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिष्ठित नागरिकांनो, तर मी यांना ते यशदा आहे आमचा पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये निवडून आल्यानंतर काही ट्रेनिंग दिलं जातं, कामं कशी करायची, मंजुऱ्या कशा मिळवायच्या. मी ज्यावेळेस 90ला खासदार झालो, त्यावेळेस खासदार झालेल्यांचं पण सगळ्यांचं 2 दिवसाचं एक शिबिर असतं, आमदारांचं पण असतं. विजयसिंह पंडितला माहिती आहे. तशा पद्धतीनं आपल्याला आपल्या नगरसेवक नगरसेविकांचं जरी त्यांना अनुभव असला तरी तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. स्मार्ट सिटीचे पैसे कसे मंजूर करून आणायचे, वेगवेगळ्या महामंडळाच्या योजना कशा मंजूर करून आणायच्या, त्याचा पाठपुरावा कसा करायचा, कागदपत्रांची पूर्तता कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी कुणीच सगळं शिकून येत नाही, अनुभवातून शिकायच्या असतात. आणि त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आम्ही करू ना. या मधले तज्ञ लोकांचं त्यांना गाईड त्यांना करायला सांगू ना. त्याचबरोबर जिथं आम्ही बदल करून दाखवलेला, त्या शहरात पण तुमच्यासारखेच माणसं राहतात, ते कसे चांगल्या पद्धतीनं राहतात आणि मग आपण काय काय केलं पाहिजे, हे सगळं पहिला 100 दिवसाचा कार्यक्रम करू. दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 महिन्याचा 180 दिवसाचा कार्यक्रम, तिसरा 1 वर्षाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर 3 वर्षाचा आणि मग 5 वर्षाचा.
असे कार्यक्रमाचे टप्पे काढू आणि त्याच्यातनं जलद गतीनं जी कामं करायची ती जलद गतीनं करू, जी कामं करायला थोडासा वेळ लागणार आहे ती त्या पद्धतीनं करू आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने जी करायची ती तशा पद्धतीनं करू, हे मला बीडकरांना सांगायचंय. आणि म्हणून तुम्हाला माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. मी दोनदा येऊन तुम्हाला सांगितलेलं आहे, मला हौस आहे म्हणून नाही, मला ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं आज प्रतिनिधित्व करत असताना जनतेने माझं ऐकलं, त्याच्यामुळं मी काही गोष्टी करू शकलो. बारामतीकर गेले 35 वर्ष माझं ऐकताय म्हणून मी तिथं कायापालट करू शकलो. पिंपरी चिंचवड 25 वर्ष त्यांनी माझं ऐकलं म्हणून मी तिथं कायापालट करू शकलो. तसं 5च वर्ष संधी द्या, 5च वर्ष. मग तुम्ही म्हणाल यायला दादा पहिला यायला पाहिजे होता म्हणजे आपलं भलं झालं असतं. हे नक्की तुमच्या तोंडामध्ये येईल, पण केव्हा? तुम्ही घड्याळाचं बटन, प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. 1 मत आमच्या पार्वताईंना आणि 2 त्या प्रभागातल्या अ आणि ब पुरुष महिला ज्या आम्ही दिलेले त्यांना. काही ठिकाणी घड्याळ आणि काही ठिकाणी धनुष्यबाण आहे. ते सगळेजण तुम्हाला तुमच्या घरी येऊन समजावून सांगतील. हलक्या कानाचं राहू नका, कुणावरही तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. माझंही सगळं खरं आहे समजू नका. तुम्ही पाहुणे रावळे असतील तर वेगवेगळ्या भागात फोन करा, अरे एवढं बोलत होता खरंच करते का रे तिथं काम, असं विचारा. आणि करत असेल तर माझं ऐका, बरोबर आहे ना? त्या पद्धतीनं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मला पुढची एक सभा आहे गेवराईची, तिथं मला जायचंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता आपली निकाल लागल्यानंतरच भेट होणार आहे, तर तो निकाल मला समाधान वाटेल. मला इथली कामं, इथला विकास अधिक जोमाने करावासा वाटला पाहिजे. हे तुमच्या हातात आहे, ते आपण करून दाखवा. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय सेना, जय भीम, खुदा हाफिज. यानंतर आपला वचननामा दादांच्या हाताने प्रकाशित होतोय. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय दादांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विकासाचा जाहीरनामा या ठिकाणी प्रकाशित होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे. आदरणीय दादा आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व उमेदवार